नमस्कार, स्वरजाटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट खमंग चवीची दोडक्याच्या डाळ भाजीची रेसिपी। ही डाळ भाजी एवढी खमंग लागते की ह्याच्या फोडणीच्या सुगंधानेच तुमची भूक वाढेल। खूप सोपी अशी रेसिपी आहे। ज्यांना दोडका आवडत नाही ते देखील पुन्हा पुन्हा ही भाजी करून खातील याची खात्री आहे। चला तर बघूयात आता याची कृती। दोडक्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा पाव दोडका। सर्वप्रथम हा दोडका आपण याची साल काढून बारीक याचे तुकडे करून घेऊया। ह्या ज्या जाड शिरा आहे ह्या आपल्याला नको, ह्या आपण काढून घेऊ। ह्या जाड शिरांच्या 2 प्रकारच्या चटण्यांची रेसिपी मी अपलोड केली आहे, ती नक्की बघा। सर्व दोडक्याच्या शिरा काढून हा दोडका मी बारीक चिरून घेते। दोडक्याची साल काढून मी हा दोडका चिरून घेतला आहे। त्यानंतर इथे कुकरच्या डब्यामध्ये पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी तुरीची डाळ घालूया। हे दोन्ही डाळी आता आपल्याला पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे। ही दोडक्याची डाळ भाजी 2 प्रकारे बनवतात। आज आपण पहिला प्रकार बघणार आहोत। खूप खमंग आणि चविष्ट लागते। आता हे डाळींमध्ये 1 टेबलस्पून अख्खे शेंगदाणे घालणार आहे। 1 वाटी पाणी घालूया। थोडी हळद घालूया। इथे कुकर मध्ये आता हे डाळीचं भांड ठेवू। यावर झाकण ठेवूया। कुकरचं झाकण बंद करून घेऊया आणि मध्यम आचेवर 3 शिट्या काढून घेऊ। खरं तर गावाकडे भांड्यामध्येच ह्या डाळी शिजवतात आणि मग नंतर डाळी शिजत आल्या की मग त्यामध्ये दोडका घालून पुन्हा शिजवतात। आपण कुकरमध्ये झटपट ही भाजी बघूया। हे बघा, ही डाळ छान शिजली। आता आपण ही हलकी हलकी घोटून घेऊया। अगदी खूप मऊ देखील करायची नाही, हलकी हलकी डाळ यामध्ये दिसायला हवी, म्हणजे याचं टेक्स्चर खूप छान दिसतं। फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। हे तेल गरम झालं की यामध्ये जिरं मोहरी घालूया। चिमूटभर मेथी दाणे घालू। मेथी दाणे नक्की घाला, या मेथी दाण्यामुळे याला खूप मस्त चव येते। जिरं मोहरी मेथी दाणे नीट तळतळले की एक छोट्या आकाराचा कांदा घालूया। एक टीस्पून ठेचलेला लसूण घालू। सुक्या लाल मिरची घालूया। आता हे छान हलक्या तांबूस रंगाचं होईपर्यंत आपण मस्त परतून घेऊ। हे बघा, कांदा लसूण हलक्या तांबूस रंगावर परतून झालं। आता यामध्ये चिमूटभर हिंग घालूया, चिमूटभर हळद, 5 ते 6 कडीलिंबाची पानं, चवीनुसार लाल तिखट घालूया। अर्धा टोमॅटो घालणार आहे। आता हे सर्व छान मिक्स करून घेऊ। यामध्येच आता हा बारीक चिरलेला दोडका घालूया। छान मिक्स करू। दोडका टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालणार आहे। मीठ घातलं की या मिठावर हा दोडका आणि हे टोमॅटो छान मऊ होईल। पातेल्यात जेव्हा आपण डाळ शिजवतो तेव्हा डाळ 90% शिजली की त्यामध्ये दोडका घालून मग ते शिजवतात। आता यावर झाकण ठेवू आणि हा दोडका छान मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेऊ।
हे बघा, टोमॅटो आणि दोडका किती छान मऊ शिजला आहे. असाच छान मऊ आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये घोटलेली डाळ घालूया. आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया. दोडक्यासाठी आणि टोमॅटोसाठी लागणारं मीठ आपण आधीच घातलं होतं. आता ह्या डाळीसाठीचं मीठ देखील घालून घेऊया. 1.5 टेबलस्पून किंवा चवीनुसार चिंचेचा कोळ घालणार आहे. छोटासा गुळाचा खडा घालूया. आता याला मस्त 3-4 उकळी आपण काढून घेऊ, म्हणजे हा दोडका आणि डाळ छान मिळून येईल. डाळभाजी किती मस्त शिजली आहे, अगदी छान मिळून आली आहे. आता आपण गॅस बंद करू. सर्वात शेवटी कोथिंबीर घालूया. गरमागरम खूप चविष्ट अशी दोडक्याची डाळ भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर एक वेळा खाऊन बघा, खूपच मस्त लागते. दुसऱ्या कशाचीही आवश्यकता नाही. गरमागरम दोडक्याची डाळ भाजी आणि वाफाळता भात, अतिशय मस्त असं कॉम्बिनेशन आहे. ह्यावर साजूक तूप घालायला विसरू नका. मस्त अशी रेसिपी आहे. तुम्ही पोळी भाकरी देखील यामध्ये कुस्करून खाऊ शकता. नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.